नमस्कार मित्रांनो, आपण आलेले आज शुभम भाई गायकवाड यांच्याकडे. भाऊ तुमचं नाव सांगा, कोणता बैल यांच्याकडे नाव सांगा. आमचं नाव आहे शुभम भैया गायकवाड. तसं तर आम्हाला 36-36 ओळखतात सगळे. तुमच्याकडे कोणता बैल आहे? आमच्याकडं एक स्वामी नावाचा खोंड आणलेला आहे आम्ही आता बेंगलोरवरनं. बँगलोरवरून आलेला. हां, आणि कितीची खरेदी आहे? ती खरेदी जागेवर 45,000ची. 45,000 खरेदी आहे. आणि अजून दुसरा अजून एक माऊली नावाचा आहे. माऊली नावाचा, तो कितीचा आहे? तो आमचे मामा आहे अमोल शेठ तुपे यांच्याकडनं घेतलेला आहे आम्ही. खरेदी कितीची? तो 55,000ला घेतलेला आहे. 55,000चा. हो, तर घरचा साज आहे तुमचा. हो घरचा साज, घरची गाडी पळवणार आपण. तर तुम्ही आता कोणती तयारी करताय? आम्ही आता 1 फेब्रुवारीला मैदान आहे आळंदला. आळंदगावात आळंदला इथं फुलंब्री तालुक्याला ते शंकरपाटे शंकरपट, तिथली तयारी चालू आहे. मैदानावरती कशासाठी आलेले आहे? आम्ही या मैदानात हेच बा आळंदच्या मैदानाची तयारी बा, बैलाला पायरा सराव पल्ले काढत आहे. हो सराव पल्ले. तुमच्या घरच्या साजला तुम्ही काय खिलाय देता? आमच्या घरच्या झाला दोन्हीला 2-2 लिटर दूध, 2-2 गावरान अंडे सकाळ संध्याकाळ आणि उडदाची डाळ. उडदाची डाळ. तर बघा मित्रांनो, स्वामी आणि माऊली यांना खिलाईमध्ये उडदाची डाळ आणि 2-2 अंडे, 2 लिटर दूध देत आहे. तसेच शुभम भाया 36-36. शुभम भाया तुमचा धुरकरी कोण आहे? आपला धुरकरी गिरकरी काही नाही, फक्त सुट्टी मेकर आहे आपले 2. सुट्टी मेकर. काय नाव त्यांचं? एक अनिल देवरे आणि दुसरे एक मीत लिंबानी. दोन्ही दोन्ही पण. आणि धुरकरी कोण आहे? धुरकरी तुम्ही स्वतः आणता का? स्वतः आणतो, घरचा साज. स्वतः ड्रायव्हर आहे? घरचा साज गाडवायचा आपल्याला. घरचा साज. तर बघा मित्रांनो, घरचा साज आहे शुभम भाया 36-36 यांचा. तर तुम्ही स्वामी आणि माऊलीचे किती फेरे काढले? कितवा फेरा आहे? आजचा हा 3रा फेरा आहे. पहिले इथं ओढदवाडीला शंकरपट झाला, तर माऊलीचे 2 फेरे काढलेले होते आणि स्वामीचे 1च फेरा काढलेला होता. तर आज घरचा साज दामटला आहे. 2 फेरे काढले आहेत. हो, आज 2 फेरे काढले, ते पण घोड्यासोबत काढले. घोड्यासकट काढले. तर बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, यांचा पाठीमागे घरचा साज बांधलेला आहे शुभम भाया 36-36 यांचा. तर आपण त्यांची थोडीशी बघूया. तर हा मित्रांनो, हा आहे शुभम भायांचा घरचा साज. तर याचं नाव काय शुभम भाया? याचं नाव स्वामी. हा आता आणलेला आहे 7 महिन्याचा खोंडे. 7 महिन्याच कोंड्या. याचं नाव काय? हा माऊली. हा माऊली आहे. हा किती महिन्याचा आहे? हा 12 महिन्याचा. 12 महिन्याचा आहे. हो, हा घरचा साज आहे मित्रांनो. हा घरचा साज. आणि आम्ही एक दिवस नक्की यश मिळवू, घरची गाडी आणून हिंदकेसरी घडवू आम्ही. हिंदकेसरी व्हायचं स्वप्न आहे तुमचं? हो. काय तुमच्याकडे आधी काही बैल होते का? आधी बैल होता आमच्याकडे एक बादल नावाचा, तो आता आम्ही विकला. तो पुण्याला दिलेला घाटात. घाटात दिलेला आहे. हो, विश्वास भैयाला. विश्वास बाहेर दिलेला आहे. ती कशात पळत होती इकडं? तो आम्ही इकडे सेकंद काट्यावर आणायचो आणि ते तिकडे घाटात सोडता मोका. घाटात सोडता. घाटाचा बैल होता तुमच्याकडे पहिला? हो, घाटाचा. त्याच्या बाद नाद लागला की बा आपण घरची गाडी पळू आणि घरचा साज आणू. तुमचं नियोजन वगैरे कसं असतं? नियोजन वगैरे काहीच नाही आमचं स्वतःच, म्हणजे आम्ही जे काय करतो ते आमचंच नियोजन. परफेक्ट नियोजन आहे तुमच्याकडे जास्त? हो, आमचं परफेक्ट नियोजन आमच्याकडे जातं स्वतःकडे. बरं, तुमचा मित्रपरिवार चांगला दिसतोय. मित्रपरिवार, ती टीम आमची चांगली टीम आहे तुमची. 10 जण टीम म्हणजे पूर्ण नाही, जास्त आहे. टोटल ते 35 ते 40 जणांची टीम असते मैदानावर गेल्या. 35 ते 40 जणांची टीम. बघा मित्रांनो, 35 ते 40 जणांची टीम आहे. आणि रोज संध्याकाळी परत पुरे मित्रमंडळ गोठ्यावरती दूध पाजायचे वेळेस हजर असतात. बघा मित्रांनो, याला म्हणतात नान. तर रस्ता लागतो मित्रांनो नान. म्हणजे नान म्हणजे एक आमची महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. बघा, जोगता आहे महाराष्ट्राची परंपरा. तर मित्रांनो बघूया थोडंसं त्यांचं घरचा साज कसा आहे कसा नाही बघूया. आणि मालकाने अशी वस्तू तयार केली पाहिजे, या कडेला येऊ द्या नाही तर त्या कडेला येऊ द्या. त्याच्या अंगात रग आणि धमक पाहिजे. मधनं पडणारे बरंच आहे, परंतु कडे ज्याला मार्केट असतं आणि खराब पैलवान त्याला म्हणायचं.